नमस्कार. कौमार वृत्ततंत्र, ज्याला आयुर्वेदामध्ये बालरोग असं म्हणतात. हे एक टॉपचं सध्या आयुर्वेदातला ग्रंथ आहे, जो लहान मुलांचा शास्त्र ज्यामध्ये सांगितलंय, ज्याच्यामध्ये सुवर्ण प्रश्नापासून लहान मुलांचे प्रत्येक आजार हे त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि हे आजार जे आहे, ही जी संहिता आहे, ही संहिता आपल्याला मधल्या काळामध्ये लुप्त झालेली होती, परंतु नेपाळमध्ये त्याचे काही अवशेष आपल्याला मिळाले आणि त्याच्यानंतर ते जे आहे ते शर्मा नावाचे जे होते, ते हेमराज शर्मा नावाचे जे पंडित आहेत, त्यांनी ती संहिता त्यांच्याकडनं परत रिएडिट करून ती पुन्हा पब्लिश केली. तर हिच्यामध्ये विविध प्रकारचे जे आहेत ते लहान मुलांचे आजार दिलेले आहेत. परंतु पाणिनी यांनी इसवी सनाच्या 8व्या दशकापूर्वी जे आहे त्यांनी एक असं ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या पाणिनीय अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये, की ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की शिशुक्रंदनीय किंवा शिशुक्रंदन नावाचा एक ग्रंथ होता. त्या ग्रंथामध्ये लहान मुलांचा आवाज, म्हणजे लहान मुलं रडतायत, ते रडतायत कसे, त्यांच्या आवाजावरून त्याला काय आजार झालाय याचं डिटेलिंग त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे विचार करा, आपण आयुर्वेदाला म्हणतो की आयुर्वेद जो आहे त्याला स्टँडर्डायझेशन नाहीये, आयुर्वेदामध्ये काहीही गोष्टी नाहीयेत, आयुर्वेद जे आहे ते ॲलोपॅथी काहीच नाहीये. परंतु एवढं डिटेलिंग जे आहे ते त्या काळामध्ये केलेलं होतं की लहान मुलांचं, आता सुद्धा मॉडर्नच्या डॉक्टरांना सुद्धा बऱ्याच वेळा डॉक्टर मुलगा रडत असेल तर का रडतो हे पण माहिती नसेल, परंतु हे तेवढे डिटेलमध्ये तेवढ्या ग्रंथामध्ये दिलेले आहे. तर अशा प्रकारचे खूप ग्रंथ हे आयुर्वेदामध्ये होते आणि ते बरेचसे ग्रंथ ते एक एक करून जे आहेत ते आपल्याला जसे जसे सापडले तसे आपल्या ग्रंथामध्ये सापडले. तर असेच जर तुम्हाला नॉलेज मिळत असेल तर तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.